सणवार आले, पाहुणे मंडळी आली की घरोघरी नक्कीच काहीतरी गोडाधोडाचं बनवलंच जातं. आणि असं गोडधोड आपण घरीच बनवू शकलो बाहेरून आणण्यापेक्षा, तर त्यापासून मिळणारं समाधान काही वेगळंच असतं. तर आज आपण आपल्या किचनमध्ये एकदम दाटसर आणि सुमधुर अशी बासुंदी पाहणार आहोत. त्यासाठी काही टिप्स मी इथे दिलेल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडली रेसिपी तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल बटन पण नक्की प्रेस करा. चला तर मग जाऊया आपण किचनमध्ये. तर त्यासाठी इथं मी घेतलेला आहे एक पॅन. जे भांडं आपण बासुंदीसाठी वापरणार आहोत ते शक्यतो जाड बुडाचं आणि पसरट असं असावं. आणि ह्या पॅनमध्ये मी 1 लिटर म्हशीचं दूध घालून घेते. हे फुल फॅट दूध असतं म्हशीचं, त्यामुळं आपली बासुंदी ही दाटसर आणि खूप टेस्टी अशी बनते. गॅसची आच मीडियम ठेवायची. दुधाला उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. परंतु हे दूध उकळायचं असं की त्याची जी साय येते ती साय आपण त्यातच मोडत हे दूध उकळून घ्यायचं आहे. आपण ही झटपट बासुंदी बनवणार आहोत, त्यामुळं आपल्याला जास्त वेळ हे दूध आटवायचं नाही आहे. फक्त ह्या दुधामध्ये पिशवीतलं जे दूध असेल घट्टसर तेच वापरायचं. काही बायकांना सवय असते की थोडंसं पाणी आपण दुधाच्या पिशवीत घालतो, विसळतो आणि परत ते दुधामध्ये मिक्स करतो. अशामुळे दूध आटायला वेळ लागतो आणि बासुंदी म्हणावी इतकी दाटसर दाणेदार अशी होत नाही. तर इथं मी पूर्णपणे दुधाला उकळी काढून घेतलेली आहे. त्यातली साय त्यातच मोडून या दुधाला चांगली अशी उकळी येऊ दिली. दूध उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये खवा घालून घेणार आहोत. बाहेरून आणलेला रेडीमेड खवा जो असतो तो बारीक खिसणीवर चांगला खिसून घ्यायचा, म्हणजे त्याचे दुधामध्ये गुठळ्या होत नाहीत. 1 लिटर दुधाला मी इथं 125 ग्रॅम इतकं खवा घालून घेते. खव्यामुळे टेस्ट पण चांगली येते बासुंदीला आणि खवा पण दूध आटवून केलेलाच प्रकार आहे. तर त्यामुळे ही आपली बासुंदी झटपट तयार होते, वेळ पण लागत नाही. पूर्णपणे खव्याच्या गुठळ्या होऊ न देता दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं. गॅसची आच एकदम मीडियम किंवा बारीक गॅसवर जरी ठेवलं तरी चालेल. फक्त खाली हे दूध लागणार नाही याची काळजी घ्यायची. बदामाचे काप, काजूचे काप किंवा पिस्त्याचे काप जे काही आवडेल ते सुकामेवा इथे घालून घेतला आणि चवीनुसार आपल्याला जितकं गोड हवं असेल त्यानुसार साखर घालून घ्यायची. मी जवळपास इथं 1 लिटर दुधाला अर्धा कप इतकी साखर घालून घेतली. व्यवस्थित मापात हे गोड होतं. तुम्हाला कमी गोड हवं असेल तर त्यानुसार साखरेचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बाहेरच्या बासुंदीमध्ये शक्यतो ड्रायफ्रूट्स नसतात, परंतु आपण घरी बनवतोय त्यामुळे अजून त्याची चव वाढवण्यासाठी आपण इथे ड्रायफ्रूट्स वापरू शकतो. सर्व साहित्य घातल्यानंतर गॅस बारीक आचेवर एक 10 मिनटं असंच उकळत ठेवायचं. अधूनमधून याला हलवत राहायचं. याची साय जी येईल ती मोडून त्याच दुधात मिक्स करत राहायची. त्यामुळं बासुंदीला एक दाटसरपणा येतो आणि त्याच्यामध्ये एक मलईदार असं चव येते. फुल फॅट दूध असल्यामुळे थोडंसं बासुंदीला एक तुपकट किंवा एक ऑइली बेस तयार होतो. खरं ही बासुंदी खूप छान लागते. जवळपास एक 10 ते 12 मिनटामध्ये ही बासुंदी तयार झाली. गरम असताना जरी पातळ अशी बासुंदी दिसत असेल तरी पण ही थंड झाल्यावर अशा पद्धतीने आळून येते, म्हणजे घट्टसर होते. तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करा.